नमस्कार. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये 12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी मतदान झालं आणि या 11 जागांपैकी 9 जागा या महायुतीनं बळकावल्या. त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं. अर्थातच या निवडणुकीमध्ये 8 उमेदवारांचं संख्याबळ महायुतीकडे होतं आणि 2 उमेदवारांचं संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे होतं. परंतु 8 उमेदवारांचं संख्याबळ असताना सुद्धा महायुतीनं एक 9वा उमेदवार दिला आणि मतांची जुळवाजुळव करत तो 9वा उमेदवार देखील निवडून आणला. अर्थातच दर वेळेसप्रमाणे विधान परिषद असो की राज्यसभा असो, या दोनही निवडणुकीमध्ये महायुतीला आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाला नेहमीच यश मिळत असतं. कारण विधान परिषद कशा जिंकायच्या आणि राज्यसभा कशा जिंकायच्या यांचं जे कसब आहे, हे कसब असलेले जे नेते आहे हे महायुतीकडे मोठ्या प्रमाणामध्ये असल्याकारणानं नेहमीच दरवेळेसप्रमाणे याही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये घवघवीत यश मिळालं. परंपरागत निष्ठा असणारा जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष, या काँग्रेस पक्षाची 8 मतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुटली. नेहमीच ते फुटत असतात. त्यामुळं या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला देखील विचार करणं अतिशय आवश्यक आहे. 2022ला जेव्हा अतिरिक्त उमेदवार प्रसाद लाड विधान परिषदेवर निवडून गेले होते, ते अतिरिक्त मतातूनच निवडून गेले होते आणि या वर्षी 12 जुलैला जे मतदान पार पडलं विधान परिषदेचं, महायुतीला घवघवीत स्वरूपाचं यश आलं. याच्यामध्ये जो 9वा उमेदवार महायुतीनं निवडून आणला सदाभाऊ खोत यांना, ते अतिरिक्त संख्याबळाच्या भरोशावर निवडून आणला. अतिरिक्त संख्याबळ कसं प्राप्त करायचं याचं पूर्ण जे कौशल्य आहे हे देवेंद्र फडणवीसांना आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसाच्या कौशल्यानं महायुतीनं आपला 9वा उमेदवार निवडून आणला. या निवडणुका होतात. या निवडणुकीमध्ये पुन्हा यश घेण्याची जे स्पर्धा होते, कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेतलं, कोणी आपल्या नेत्यांना चाणक्य म्हटलं, विधान परिषदेचे शिल्पकार असं म्हटलं. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या उपमा, कारण त्यांना यश मिळालं होतं, हा त्यांचा एक मध्यबिंदू होता. परंतु या निवडणुकीनं काही गोष्टी ज्या सिद्ध झाल्या की जेव्हा पडद्याआडची निवडणूक येते तेव्हा महायुती यशस्वी होते, देवेंद्र फडणवीस यशस्वी होतात. परंतु जेव्हा जनतेतर्फे प्रत्यक्षरित्या निवडणुकीचा फैसला असतो तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीस आणि पर्यायानं सर्व जे चाणक्य बुद्धीचे जे नेते आहे हे हतबल होतात. नेहमीच म्हणजे या निवडणुकीनं एक गोष्ट सुद्धा दाखवून दिली की जनतेला फितूर करता येत नाही, पण जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी हे फितूर करता येतात. या निवडणुकीच्या माध्यमातून ते सिद्ध झालं. सदाभाऊ खोतांना 9वा उमेदवार म्हणून निवडून आणलं गेलं आणि महाविकास आघाडीचे फक्त 2च उमेदवार निवडून आले. 13 तारखेला त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाल्यानंतर सर्वत्रकडे जल्लोष चालू होता. विधान परिषद निवडणुकीच्या यशाचा जल्लोष सर्वत्र सुरू होता आणि अशा परिस्थितीमध्ये 13 तारखेला देशातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले. अर्थात हे जे विधानसभेची जी निवडणूक होती, ही निवडणूक पोटनिवडणूक होती आणि ही पोटनिवडणूक जी आहे हे पोटनिवडणूक ज्या राज्यामध्ये जागा रिक्त झाल्या त्या जागेमधली ही निवडणूक होती. 7 राज्यामध्ये ही निवडणूक झाली. 7 राज्यामध्ये 13 जागेंसाठी ही निवडणूक झाली. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये ज्या भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायानं महायुतीला जे घवघवीत यश मिळालं, महायुतीचं यश म्हटल्यापेक्षा ते भारतीय जनता पक्षाचं प्रामुख्याने यश होतं.
जगामधील सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाकडे सर्वत्र सर्व मोठ्या स्वरूपाचे चांगले चांगले कार्यकर्ते आहे. जगातील सर्वात जास्त सदस्य जे आहे भारतीय जनता पक्षाकडे आहे. सर्वात जास्त मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाकडे आहे. सर्वात जास्त संपत्ती भारतीय जनता पक्षाकडे आहे. हे सर्वची सारी सर्व प्रशासकीय यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सत्तेवर आरूढ झालेले आहेत. एवढ्या साऱ्या गोष्टी असताना सुद्धा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला सपशेल लोकांनी नाकारलं. अक्षरशः लोकांनी विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये झोडपून काढलं भारतीय जनता पक्षाला. लोकसभेमध्ये जरी काठावरचं बहुमत मिळालं असलं तरी विधानसभेमध्ये सर्व जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आहे, असं या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून लक्षात येतं. भारतीय जनता पक्ष 13 ठिकाणी निवडणुका झाल्या आणि या 13 ठिकाणी विधानसभेच्या 7 राज्यामध्ये 13 ठिकाणी निवडणुका झाल्या आणि या 13 ठिकाणच्या निवडणुकीपैकी फक्त 2च ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. यावरून सुद्धा लक्षात येते की भारतीय जनता पक्षाचा जो ग्राफ आहे, विजयाचा जो वारू आहे हा कमी झालेला आहे, हा कुठेतरी रोखण्यात आलेला आहे, हे सुद्धा या निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येते. या ठिकाणी या पोटनिवडणुकीच्या निकालावरून बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष महाविकास काँग्रेसला देखील त्या ठिकाणी विचार करणं अतिशय आवश्यक आहे आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा काही गोष्टींचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. या 10 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले, 2 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आणि एका ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आला. अशी 13 ठिकाणची ही निवडणूक होती. हे 13 ठिकाणची निवडणूक, प्रत्येक ठिकाणची जी निवडणूक होती ही वेगवेगळ्या पद्धतीची होती. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये प्रामुख्याने ही लढत होती आणि बिहारमधील त्या ठिकाणी जे रुपोली जो विधानसभा मतदारसंघ आहे, या रुपोली विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूचं सरकार असून सुद्धा त्या ठिकाणी जेडीयूच्या उमेदवाराला तिथल्या लोकांनी नाकारलं. अर्थातच त्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार निवडून आला. तिथं आरजेडीचा पण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता, परंतु तरी सुद्धा या विधानसभेच्या रुपोली मतदारसंघामध्ये बिहारमध्ये त्या ठिकाणी जेडीयूच्या उमेदवाराला लोकांनी सपशेल नाकारलं. जेडीयू आणि भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी सरकार आहे, दोघांनी मिळून तो उमेदवार दिलेला होता. आता त्या निवडणुकीचे जे अपयशाचं जे खापर आहे, जेडीयू हा भारतीय जनता पक्षावर फोडत आहे आणि भारतीय जनता पक्ष हा जेडीयूवर फोडत आहे, अशा स्वरूपात त्या ठिकाणी झालं. परंतु तिथल्या लोकांनी नितीश कुमारांना इशारा दिला की तुम्ही इकडून तिकडे पलटी मारू नका, आम्ही तुमचा सपशेल पराभव करू. हे देखील एक नितीश कुमारांसाठी संदेश होता. नितीश कुमार भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला गेले, परंतु भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला गेल्यामुळंच तिथल्या लोकांनी त्यांचा पराभव केला असावा, असा लोकांचा अंदाज आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये 3 जागेसाठी मतदान झालं विधानसभेच्या. या 3 जागेसाठी मतदान झालं. या 3 पैकीच्या 2 जागा ज्या होत्या त्या काँग्रेस पक्षाने जिंकल्या. या काँग्रेस पक्षाने या 2 जागा जिंकल्या आणि तिथं फक्त एकच जी जागा होती, ही जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता आली आणि तेही फक्त 1500 मतांनी ती जागा जिंकली. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं, याच्या अगोदर काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी सत्ता आहे, मोठ्या स्वरूपाचं बंड करण्याचा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी बंड घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा तेथील जे जनता आहे काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. काँग्रेसला त्या ठिकाणी 2 उमेदवार निवडून येण्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं यश आलं. तिथलं सरकार जनतेसोबत आहे आणि जनता ही सरकार सोबत आहे, हा एक सुद्धा त्या ठिकाणचा इशारा काँग्रेस पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला दिल्याचं त्या ठिकाणी लक्षात येते. मध्य प्रदेशमध्ये एका ठिकाणी निवडणूक झाली. अर्थातच त्या ठिकाणी अमरवाडा नावाचा विधानसभा मतदारसंघ जो आहे की ज्या ठिकाणी छिंदवाडा जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ येतो, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे त्या ठिकाणी हरला. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तिथं त्यांचा मुख्यमंत्री आहे. पूर्ण भारतीय जनता पक्ष त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे कसोशीने प्रयत्न करत होते, परंतु तिथले काँग्रेस पक्षाचं नेतृत्व चांगल्या स्वरूपात त्या ठिकाणी सपशेल नव्हतं. काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी चांगलं नेतृत्व नाही मिळालं. तरी सुद्धा
काँग्रेस पक्षाचा उमेदवार फक्त 3,000 मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाला. काँग्रेस पक्षाला जर त्या ठिकाणी जर चांगलं जर नेतृत्व जर मिळालं जर असतं तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा विजय झाला असता. परंतु तिथले नेतृत्व करणारे जे माजी मुख्यमंत्री कमलनाथ जे होते, या कमलनाथ हे भारतीय जनता पक्षासोबत मॅनेज झालेले आहे असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्याच्यामुळं एवढं भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी रसद असून सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष फक्त हा 3,000 मतांनी हरला. तो भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी विजय जरी असला पण अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षाचा तो मध्य प्रदेशमध्ये पराभव आहे असंच म्हणावं लागेल. खास जे लढत जे झाली या पोटनिवडणुकीमधली ती झाली पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी 4 जागेसाठी जे मतदान झालं होतं या चारही उमेदवार स्वतः टीएमसीचे निवडून आणले. तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांनी त्यांना पश्चिम बंगालची शेरनी असं म्हणतात. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला शह देण्याचा प्रयत्न येते तेव्हा तेव्हा ते शेरनी भारतीय जनता पक्षावर तुटून पडते. या 4 उमेदवारांचं वैशिष्ट्य असं, या 4 जागेचं वैशिष्ट्य असं होतं की याच्यामधल्या 3 जागा ज्या होत्या भारतीय जनता पक्षाजवळ होत्या आणि एकच जागा फक्त टीएमसी जवळ होती. यावरून सुद्धा लक्षात येते की टीएमसीच्या बाजूने त्या ठिकाणचे लोक आहे त्या तीनही जे मतदारसंघ आहे जे भारतीय जनता पक्षाजवळ होते ते भारतीय जनता पक्षाजवळचे जे उमेदवार आहे ते टीएमसीने हिसकावून घेतले. 4ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला च्या जवळून त्या ठिकाणी जागा हिसकावून घेतल्या. भारतीय जनता पक्षाचा पराभव केला पश्चिम बंगालच्या निमित्तानं. पश्चिम बंगालनंतर उत्तराखंडची एक विशेष त्या ठिकाणी 2 जागेसाठी मतदान झालं. या उत्तराखंडामध्ये 2 ठिकाणपैकी एक जी जागा होती हे बद्रीनाथ या ठिकाणची होती आणि या दोन्ही ज्या जागा होत्या काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा हा सामना झाला आणि ह्या दोन्ही जे उमेदवार जे होते हे भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसच्या आमदारांना उमेदवाराने त्या ठिकाणी पराभूत केले. या ठिकाणी भारतीय जनता पक्षांना हार पत्करावी लागली उत्तराखंडामध्ये. जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अयोध्येचा उमेदवार हरला तसाच बद्रीनाथला सुद्धा विशेष स्वरूपाचं महत्व होतं. बद्रीनाथचा जो उमेदवार होता भारतीय जनता पक्षाचा म्हणजे तो अगोदरचा काँग्रेसचा होता पण काही कारणास्तव तो भारतीय जनता पक्षाच्या गोटात गेला आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटात जाऊन सुद्धा त्या निवडणूक लढला आणि त्या ठिकाणी त्याला हार पत्करावी लागली. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व लोकांनी भारतीय जनता पक्षाला एक इशारा दिला की यापुढे धर्माचं कार्ड चालणार नाही. तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर मतं मागू शकत नाही. अगोदर तुम्हाला अयोध्येमध्ये पराभव पत्करावा लागला आणि या बद्रीनाथच्या माध्यमातून सांगितलं की यापुढे धर्माच्या नावावर मतं मागणं हे शक्य होणार नाही. तुम्हाला नवीन मुद्दे शोधावे लागतील. जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आहे हा क्लिअर संदेश बद्रीनाथच्या लोकांनी दिला. उत्तराखंडामधल्या त्या दोन्ही ज्या जागा होत्या त्या दोन्ही जागा ज्या होत्या भारतीय जनता पक्षाला गमवाव्या लागल्या. तसंही कर्नाटकमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या याच्या अगोदर त्या कर्नाटकाच्या निवडणुकामध्ये RSSने क्लिअर संदेश भारतीय जनता पक्षाला दिला होता की यापुढे नरेंद्र मोदीचं कार्ड पण चालणार नाही आणि हिंदुत्वाचं कार्ड देखील चालणार नाही. तुम्हाला जर निवडणुकीमध्ये जर प्रचार करायचा जर असेल तर तुम्हाला हिंदुत्वाचं कार्डा व्यतिरिक्त आणि नरेंद्र मोदी व्यतिरिक्त नवीन मुद्दे शोधावे लागतील आणि तेच नेमकं या बद्रीनाथ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं. उत्तराखंडामधील दोन्ही ज्या जागा होत्या या भारतीय जनता पक्षाला गमवाव्या लागल्या. पंजाबमधील एका जागेसाठी मतदान झालं जालंधर या ठिकाणी. त्या ठिकाणी आपचा उमेदवार निवडून आला. लोकसभेमध्ये एकही लोकसभेचा उमेदवार आपचा निवडून आला नाही परंतु विधानसभेचा एक उमेदवार जालंधर मधला निवडून आला पंजाबमध्ये. त्या तिथल्या जर समजून घ्या आपचा जर उमेदवार जर पडला जर असता तर येणाऱ्या ज्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप पक्षाचं काहीच चालणार नाही असा एक संदेश आला असता. परंतु लोकसभेमध्ये जरी सपशेल अपयश आलं या आप पक्षाला तरी पण विधानसभेमध्ये त्यांचा एक उमेदवार निवडून आला. विधानसभेमध्ये जनता ही आप पक्षासोबत आहे असा अप्रत्यक्ष संदेश तिथल्या लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. हे सुद्धा या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. या 13 निवडणुकीमध्ये या 13 उमेदवारांमध्ये एक
उमेदवार तामिळनाडूचा देखील निवडून आला, तिथं डीएमकेचा उमेदवार निवडून आला आणि तिथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला. भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव होणे आणि डीएमकेची ती जागा होती, त्या डीएमकेला त्या ठिकाणी ती जागा मिळाली. या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण 13 पैकी फक्त बिहारमध्ये एक अपक्ष निवडून आला आणि 10 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले, म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला होईल अशी शंका या निवडणुकीच्या माध्यमातून होते आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे 2 उमेदवार निवडून आले, एक हिमाचल प्रदेशमध्ये निवडून आला आणि एक मध्य प्रदेशमध्ये निवडून आला. हिमाचल प्रदेशची जो उमेदवार भारतीय जनता पक्षाचा निवडून आला तो फक्त 1500 मतांनी निवडून आला आणि मध्य प्रदेशचा जो उमेदवार निवडून आला, मध्य प्रदेशचा उमेदवार हा फक्त अमरवाड्याचा फक्त 3000 मतांनी निवडून आला. म्हणजे हारता हारता हे जे दोन्ही जे उमेदवार होते, हे दोन्ही उमेदवार वाचले. जर समजा हे दोन्ही उमेदवार जर हरले गेले असते तर नरेंद्र मोदी साहेबांचा त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं पानिपत झालं असतं. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदीचा ग्राफ हा खाली येतो की काय अशी शंका मनात येत आहे. हे नरेंद्र मोदीचं यश किंवा अपयश, कारण या देशातली कोणतीही निवडणूक ते स्वतःला जगविख्यात पक्ष म्हणून मान्यता स्वतः मिळवून घेतात. या देशातली कोणतीही निवडणूक ते नरेंद्र मोदीच्या नावाखालीच निवडून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपयशाचं सुद्धा त्यांना अपयश सुद्धा त्यांचा पत्करावं लागले, हे सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे. काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यश मिळालं. 4 उमेदवार त्यांचे निवडून आले, 2 उमेदवार उत्तराखंडमध्ये निवडून आले आणि 2 हिमाचल प्रदेशमध्ये निवडून आले. म्हणजे लोकसभेला जसं महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण होतं तसंच विधानसभेला देखील महाविकास आघाडीचं वातावरण आहे, हे सुद्धा मानावयास काही हरकत नाही. कारण 2-3 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे, त्याच्यानंतर हरियाणामध्ये निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी झारखंडमध्ये सुद्धा निवडणूक आहे. झारखंडमध्ये, हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाचं जर पानिपत जर झालं तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा नरेंद्र मोदी सरकारला केंद्रामध्ये धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येतं. या देशाचा मूळ काय आहे हे या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून लक्षात येतं. या लोक कोणाच्या बाजूने आहे. तुम्हाला ज्या पक्षाचा नारा लोकसभेमध्ये 400 पारचा होता त्या पक्षाला फक्त 240 वर थांबावं लागलं. कदाचित असंच जे मूळ आहे येथील जनतेचं आहे का? लोकांमध्ये मोठ्या स्वरूपाचं परिवर्तनाची जे लाट आहे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असताना सुद्धा सरकार विधानसभा जिंकण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या क्लुप्त्या मोठ्या स्वरूपाच्या योजत आहे आणि अशा स्वरूपाची क्लुप्ती जी आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं लढवण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण नावाची एक योजना सुरू केली. जशी मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आणि मध्य प्रदेश जिंकता आलं. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण असून सुद्धा मध्य प्रदेश जसं जिंकता आलं तसंच महाराष्ट्र देखील जिंकता येतील अशा स्वरूपाची या स्वरूपाची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होते आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा जो ग्राफ आहे हा दिवसेंदिवस कमी होत आहे हे असंच या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात येतं. कारण नुकतं संसदेचं अधिवेशन पार पडलं. या ठिकाणी संसदेचं अधिवेशन पार पडत असताना राहुल गांधींचं जे भाषण आहे हे 11 लाख लोकांनी लाईव्ह पाहिलं आणि नरेंद्र मोदी साहेबांचं जे भाषण आहे हे फक्त 50 ते 55 हजार लोकांनीच लाईव्ह पाहिलं. या भाषण ऐकण्याचा आणि पाहण्याचा सुद्धा लोकॅलिटीवर मोठ्या स्वरूपाचा परिणाम होतो. यावरून सुद्धा जे देशाचं नेतृत्व करतात ते भारतीय जनता पक्षाचं एक मोठं मुकुट आहे. या व्यक्तीचा जो प्रभाव आहे लोकांमधला कमी झाला की काय अशी काही स्वरूपाची शंका येते. परंतु या भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीनं जर मोठ्या स्वरूपाचं चांगलं जर नियोजन जर केलं तर, महाविकास आघाडीनं जर आपल्या उमेदवारांना चांगलं मार्गदर्शन जर केलं तर, महाविकास आघाडीने जर लोकांचा जर विश्वास जिंकण्याचा जर प्रयत्न जर केला तर, किंवा लोकांचे मुद्दे जर जमिनीवरचे जर मुद्दे जर निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे जर बनवलं तर महाविकास आघाडीला सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु महाविकास आघाडी
च्या विरोधामध्ये महायुतीचं नियोजन चांगलं आहे, म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि महायुतीकडे चांगल्या चांगल्या स्वरूपाचे नेते आहे, चांगले मार्गदर्शक आहे, चांगले स्टार प्रचारक आहे आणि त्यांचं जे नियोजन आहे हे चांगलं असल्या कारणानं नेहमीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला ते शह देण्यासाठी सदैव तत्पर असतात. परंतु येत्या निवडणुकीमध्ये जे होईल ते होईल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, परंतु महाविकास आघाडीनं जर लोकांसमोर जर चांगल्या स्वरूपाचे मुद्दे जर घेऊन जर गेले तर महायुतीला शह देणे शक्य नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीचा जो निकाल आहे, विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीच्या आत्मविश्वासामध्ये नक्कीच भर टाकणारा आहे. हे देखील या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येतं. भविष्य काळामध्ये ज्या निवडणुका होत्या आहे, या पोटनिवडणुकीच्या आत्मविश्वासाच्या भरोशावर महाविकास आघाडी तशा स्वरूपाची तयारी करेल, हे सुद्धा मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तुर्तास या पोटनिवडणुकीच्या विश्लेषणाला विराम देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.